श्री पार्थिव सिद्धिविनायक पूजा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तसेच माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ही पूजा करायची असते. त्या दिवशी प्रातःकाळीच अभ्यंगस्नान करून नित्याप्रमाणे घरातील देवांची पूजा करावी आणि श्री गणेश पूजेच्या तयारीस लागावे. पूजा करणाऱ्याने सोवळे वस्त्र, पितांबर, मुक्टा वगैरे किंवा स्वच्छ धुतवस्त्र नेसून अंगावर दुसरे वस्त्र घ्यावे. गळ्यात यज्ञोपवीत जानवे असावे. कपाळाला केशरी गंध किंवा पिंजर लावावी. पार्थिव श्री गणेश मूर्तीची जेथे स्थापना करावयाची असेल ते स्थान स्वच्छ, पवित्र व सुशोभित असावे. श्री गणेशासाठी चौरंग किंवा उंच आसन ठेवावे. चौरंगाखाली अक्षता ठेवून त्यावर पिंजरीने स्वस्तिक चिन्ह काढावे. चौरंगाभोवती व पूजा करणाऱ्याच्या पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर मध्यभागी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या डाव्या बाजूस एक विडा व त्यावर एक दक्षिणा ठेवावी. तसेच त्या ठिकाणी वेगवेगळी 5 प्रकारची फळे व एक नारळ ठेवावा. एका बाजूला थोड्या अंतरावर समई लावून ठेवावी. तसेच उदबत्तीही लावून ठेवावी. पूजा करणाऱ्याने आपल्यासमोर डावीकडून उजवीकडे या क्रमाने स्वच्छ पाण्याने भरलेला समोर पळी, भांडे व तामण ठेवावे. पूजेचे उपचार करताना सहज घेता येईल अशा तऱ्हेने सर्व पूजा साहित्य आपल्या उजव्या बाजूस नीटनेटके ठेवून द्यावे. अशा तऱ्हेने सर्व तयारी झाल्यावर प्रथम कपाळी कुंकुम तिलक लावून घ्यावा व नंतर आपल्या कुलदेवतेपुढे, इष्टदेवतेपुढे विडा ठेवून नमस्कार करावा. मग घरातील वडीलधाऱ्या माणसांना व पूजा सांगणाऱ्या उपाध्यांना नमस्कार करून पूजेसाठी पाटावर बसावे. त्यानंतर एकाग्र चित्तेने पूजेला प्रारंभ करावा. चला आता पूजेला सुरुवात करूया. पहिल्यांदा आचमन करायचे. पहिल्या 3 नावांच्या उच्चाराला आचमन करावे. उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडून हात धुवावा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पुन्हा आचमन करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. उजवा हात धुवून आचमनासाठी भांड्यात घेतलेले पाणी ताम्हणात ओतावे. दुसरे पाणी घ्यावे, हात जोडावे व पुढील नावांचा ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. पुढील मंत्र म्हणून प्राणायाम करावा. प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम्, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो. आता उजव्या हातात अक्षता घेऊन हात जोडून देवांना नमस्कार करावा आणि त्यांचे ध्यान करावे. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नम् अस्तु. सुमुखस्य दन्तस्य कपिलो गजगर्णकः, लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना. 12 नामानि यः पठे शृणुयादपि, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते.
शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं येषा हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरि। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गिरियुगं स्मरामि। लाभस्तेषा जयस्तेषा कुतस्तेषा पराजयः येषामिन्दिवरस्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकारार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितय्यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। श्रीमद्भगवद्गीतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके क्रोधिनाम संवत्सरे चित्रादिवसनक्षत्रे शनिवासरे तूळस्थिते श्रीचन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये शेषेषु ग्रहेषु यथायथराशिस्थानेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री सिद्धिविनायक प्रीत्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सर्व अरिष्ट निरसनपूर्वकम समस्त अभ्युदयार्थ प्रति वार्षिक विहितम श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यानवाहनादि षोडोपचारे पार्थिव महागणपति पूजनं करिष्ये। हातातलं पाणी तांबडत सोडायचं। तथा च निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपति स्मरणं शरीरशुद्ध्यर्थम षडंगन्यासम कलशशंखा घंटा पूजनं करिष्ये। आता कलश घंटा शंख आणि दिव्याची पूजा करायची। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदथ यजुर्वेदो सामवेदो यथर्वण अंगैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांतिं पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थ दुरितक्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु। कलशायनमा सर्व उपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी। तर शंख असेल पूजेमध्ये तर शंखाचे पूजन करावे। शंख धुवून पुसून जागेवर ठेवायचा व त्याला गंध अक्षत किंवा तुलसीपत्र व्हावे। शंखादौ चंद्रदेवैत्य कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे निर्मितः सर्वदेवेस्तु पांचजन्य नमोस्तुते। शंखदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी। आता पुढील मंत्रांनी घंटेला गंध अक्षता व फूल वहावे मग घंटा वाजवावी। आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवतानां यलक्षणं घंटादेवे नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी।
आता समईची दिव्याची पूजा करायची. समईला गंध अक्षत फूल व्हायचं आणि नंतर हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा. भोदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां पतिरव्ययः आरोग्यं देहि पुत्राश्च सर्वार्थाश्च प्रयच्छ मे. दीपदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्रा कुङ्कुमं समर्पयामि. अपवित्रपवित्रो वा सर्वास्यतो गतेऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायान्तरशुचि. पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत. एका पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गंध घालून सर्व पूजा साहित्यांवर व स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडायचं. आता आपण प्राणप्रतिष्ठा करतोय. देवाच्या मूर्तीखाली थोड्या अक्षता ठेवायच्या. 2 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या. देवाच्या हृदयाला स्पर्श करून ठेवायचं. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषयः ऋग्वेजु सामाथर्वाणसी छंदांसी परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्ति क्रौं कीलकम्. अस्या मृण्मयमूर्तो देवकला सान्निध्यार्थ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रौं ओम अं यं रं लं बं शं शं सं हं ळं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंससोऽहम्. अस्या मूर्तो प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रौं ओम अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंससोऽहम्. अस्या मूर्तो जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रौं ओम अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंससोऽहम्. अस्या मूर्तो वाङ्मनश्चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणिपादपायु इत्यादी सर्वेंद्रियाणि सुखम चिरं तिष्ठन्तु स्वाहा. उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडायचं. देवस्थ गर्भधानादी पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश प्रणनावृत्ती करिष्ये. ओम ओम असा 15 वेळा उच्चार करायचा. ओम 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 ओम. आता दुर्वेने किंचित तूप मूर्तीच्या डोळ्याला लावायचं. आता देवाच्या ठिकाणी दैवी कला तेज प्रगट झाले आहे असे समजून देवाच्या गणपतीच्या चरणावर गंध अक्षत फूल व्हावे. गूळ केळे वगैरे कोणत्या तरी पदार्थाचा नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आगच्छ देव देवेश तेजोराशो जगत्पते क्रियामणां मया पूजा गृहाण परमेश्वर. श्री सिद्धिविनायकाय महा सांगम सशक्तिम आवायामी आवाहनार्थे अक्षदान समर्पयामी. देवाला अक्षदा व्हायच्या या म्हणून सांगायचं. नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिव्रियतां. श्री सिद्धिविनायकाय महा आसनार्थे अक्षदान समर्पयामी. परत देवाला अक्षदा व्हायच्या आणि देवाला बसा म्हणून सांगायचं. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमस्सुते. श्री सिद्धिविनायकाय महा पादयोः पाद्यं समर्पयामी. देवाच्या पावलावर फुलाने किंवा दुर्वेने थोडेसे पाणी शिंपडायचे. नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं न प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय महा हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. तदर्थे गंधाक्षतपुष्पजलं समर्पयामी. कर्पूरवासितं तोयं मन्दाकिन्यासमावृतम् आचम्यत्ता जगन्नाथ मया दत्तं हि भक्तिता. श्री सिद्धिविनायकाय महा आचमनीयं समर्पयामी. एक पळीभर शुद्ध पाणी देवाच्या पावलावर व्हायचं आचमन म्हणून. आता पंचामृत घ्यायचे. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचं स्नान आपल्याला देवाला करायचं आहे. पहिल्यांदा सुरुवात दुधाने करायची. त्याच्यानंतर चांगलं पाणी शिंपडायचं.
आणि त्याच्यानंतर अक्षता व्हायच्या, नमस्कार करायचं आणि हे 5 वेळा करायचं. कामधेनो समद्भूतं देवर्षी पितृदीप्तितं पयोददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकान्मा पयस्नानं समर्पयामि. पयस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि. चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेवप्रियं दधि स्नानार्थते मया दत्तं प्रत्यर्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकान्मा दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि. आज्यं सुराणामहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रपरमं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकान्मा घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि. सर्वौषधी समत्पुन्नं पीयूषं सदृशं मधु स्नानार्थते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर. श्री सिद्धिविनायकान्मा मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि. इक्षुदण्डसमद्भूतं दिव्यशर्करयाय शुभं स्थापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. श्री सिद्धिविनायकान्मा शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि. श्री सिद्धिविनायकान्मा पञ्चामृतस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकान्मा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. देवाला गंध लावायचं. श्री सिद्धिविनायकान्मा पूजार्थे पुष्पं समर्पयामि. देवाला फुलं व्हायची. श्री सिद्धिविनायकान्मा धूपं समर्पयामि. देवाला उदबत्ती ओवाळायची. श्री सिद्धिविनायकान्मा दीपं समर्पयामि. निरांजन लावून ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकान्मा पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकान्मा शेषपंचामृत नैवेद्यं समर्पयामि. आता जे अभिषेक करून झाल्यानंतर पंचामृत राहिलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा. पाण्याने चौकोनी मंडल देवासमोर करून 5 वेळा पाणी फिरवायचं. 6व्यांदा तामनाथ सोडायचं 2दा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पानीं समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालं मुखप्रक्षालं समर्पयामि. करोद्वारार्थे चन्दनं समर्पयामि. पुगवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. दक्षिणान् समर्पयामि. 2 विड्याची पाने, त्याच्यावर सुपारी, दक्षिणा, एक फळ ठेवून देवासमोर ठेवून त्याच्यावर पाणी सोडावे. अनेन पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायकप्रियताम् उत्तरया निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता श्री सिद्धिविनायकाचा महाअभिषेक करायचा आहे. त्यासाठी आत्ता देवावर जी फुलं वाहिलेली आहेत त्यातली पायापाशी 2 फुलं घ्यायची, त्याचा वास घेऊन उत्तरेकडे ठेवायची. आता पूर्वपूजा समाप्त झाली आहे. आता पुढील मंत्राने देवावर फुलाने किंवा दुर्बेने पाणी शिंपडत पूर्ण अथर्वशीर्ष मी म्हणतोय तोपर्यंत पायापाशी पाणी शिंपडायचे. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं वाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते. सर्वं जगदिदं तत्तत्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः
त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्त्वं रुद्रस्वं इन्द्रस्वं अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्ध्यानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः नृच्छद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारणं वरदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुरिक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणतपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः। एतदथर्वशीर्षं योदीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं धीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुष्यानो अपापो भवति सर्वत्राधीयानो अपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति। इदमथर्वशीर्षेण शिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात्। यं कामनधीते तं तमेन साधयेत् अनेन गणपति अभिमिंशति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्चञ्जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं। ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलवाप्नोति यः साज्यः समिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते। अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या प्रतिमासन्निधौ वा जत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषद। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री सिद्धिविनायकाय नमः। महाभिषेकस्नानं समर्पयामि। महाभिषेकस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। श्री सिद्धिविनायकाय नमः। मांगलिकस्नानं समर्पयामि। देवाला थोडंसं अत्तर लावायचं, एका फुलावर घेऊन सगळ्या अवयवांना अत्तर लावायचं। श्री सिद्धिविनायकाय नमः। उष्णोदकस्नानं समर्पयामि। एका पळीत थोडंसं पाणी गरम करायचं, समयवर, आणि पाणी शिंपडायचं। आता देवाला वस्त्र व्हायचे, ती कापसाची जी वस्त्र गेलेली ती 2 वस्त्र माळेसारखी देवाला घालायची। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां। श्री सिद्धिविनायकाय नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कारपारवस्त्रं समर्पयामि। आता देवाला जानवं घालायचं। देवदेव नमस्तेस्तु त्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीय गृहाण पुरुषोत्तम। श्री सिद्धिविनायकाय नमः। उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि। आता देवाला गंध लावायचं, शक्यतो लाल गंध लावायचं। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यसुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां। श्री सिद्धिविनायकाय नमः। चंदनं समर्पयामि। श्री सिद्धिविनायकाय नमः। अक्षतान् समर्पयामि। आता हळद कुंकू व्हायचं। श्री सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रां समर्पयामि।
श्री सिद्धिविनायकाय नमः कुंकुमं समर्पयामी. आता शेंदूर व्हायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः सिंदूरम समर्पयामी. आता बुक्का लावायचा. बुक्का अष्टगंध जे आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. आता पुढच्या प्रत्येक मंत्राला देवाला आवडणारी फुलं देवाच्या वेगवेगळ्या अवयवावर ठेवायची. याला आपण अंगपूजा म्हणतो. मालादिनी सुगंधिनी माल्यातिनी वै प्रभू मया ऋतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिभूर्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः विविध पुष्पाणि समर्पयामी. ओम श्री गणेश्वराय नमः पादौ पूजयामी. पायावर ठेवायचं. ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामी. डोपरे. ओम आकुवाहनाय नमः उरु पूजयामी. मांड्या. ओम हेरंबाय नमः कटी पूजयामी. कंबर. ओम कामारी सुनवे नमः नाभिं पूजयामी. नाभी. ओम लंबोदराय नमः उदरम पूजयामी. पोटावर. ओम गौरी सुताय नमः स्तनौ पूजयामी. छातीवर. ओम गणनायकाय नमः हृदयं पूजयामी. हृदयस्थान. ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामी. कंठावर. स्कंधाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामी. खांदे. ओम पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामी. चारी हात. ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामी. सोंडेवर. ओम विघ्नहर्ते नमः ललाटं पूजयामी. कपाळावर. ओम सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामी. डोक्यावर. ओम गणाधिपाय नमः सर्वांगम पूजयामी. आता जो मोठा हार आणलाय तो देवाला हार घालायचा. आता आपण पत्री पूजा करूया. हे सगळी 21 प्रकारची पत्री जी आहेत यांची नावं वाचून दाखवतो. त्या क्रमाने लावलेली आहेत. त्या क्रमाने देवाला अर्पण करायची. मधुमालती, माका, बेल, पांढरी दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन सातडा, विष्णुक्रांत, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्त्य. 21 प्रकारची पत्री. प्रत्येक मंत्राला एक एक याप्रमाणे देवाच्या पायापाशी व्हायची. सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामी. गणाधिपाय नमः भृगराजपत्रं समर्पयामी. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामी. गजाननाय नमः श्वेतदुर्वाकुरं समर्पयामी. लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामी. हरसुनवे नमः दत्तुरपत्रं समर्पयामी. गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामी. वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामी. गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामी. एकदंताय नमः बृहतिपत्रं समर्पयामी. विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामी. कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामी. गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामी. विघ्नराजाय नमः विष्णुकान्तपत्रं समर्पयामी. बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामी. सुराग्रजाय नमः देवदारपत्रं समर्पयामी. भालचंद्राय नमः मरुपकपत्रं समर्पयामी. हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामी. चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामी. विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामी. सर्वेश्वराय नमः अगस्त्यपत्रं समर्पयामी. आता देवाला उद्बत्तीने ओवाळायचे, निरंजनाने ओवाळायचे. वनस्पती रसोद्भूतं गंधोड्यगंधोत्तमा आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामी. दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने. श्री सिद्धिविनायकाय नमः दीपं समर्पयामी. आता देवासाठी नैवेद्याला जे आणलं असेल गूळ, खोबरे, मोदक, लाडू, दूध, पंचखाद्य या सगळ्याचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यं गृह्यतां देवं भक्तिमेय चला कुरु. इप्सितं मे वरं देहि परत्रं च परागतिं. शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारभक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः पयो नैवेद्यं गुडखाद्यनैवेद्यं मोदकनैवेद्यं समर्पयामि. ओम सत्यंतर्तेन परिसंचयामि. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा.
पुन्हा ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणं मुखप्रक्षालं समर्पयामि, हस्तप्रक्षालं समर्पयामि, करोद्वारार्थे चंदनं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. पूगी फलतांबूलं समर्पयामि. मगाशी जसा विडा गेला होता तसा विडा देवासमोर ठेवून त्याच्यावर एक पळी पाणी घालायचं. आता फळ म्हणून नारळ मोठा आणला असेल, हा देवाच्या बाजूला ठेवायचा, त्याच्यावर पाणी सोडायचं एक पळी. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथा. श्री सिद्धिविनायकाय नमः. फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. दक्षिणान् समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. महानिरांजनदीपं समर्पयामि. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 21 दुर्वा वाहतात. पहिल्या 10 मंत्राला 2 दुर्वा व्हायच्या आणि शेवटच्या मंत्राला 1 दुर्वा व्हायची, किंवा 21 दुर्वांची जोडी एकदमच वाहू शकतात. ओम गणाधिपाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम उमापुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम अघनाशाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम विनायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम ईशपुत्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम एकदंताय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम इभवक्त्राय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम मूषकवाहनाय नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. ओम कुमारगुरवे नमः. दुर्वायुग्मं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. दुर्वामेकां समर्पयामि. आता कापूर लावायचं आणि आरती करायची. चंद्रादित्यौच धरणी विद्युग्नि तथैव च त्वमेव सर्वज्योतिषी आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. श्री सिद्धिविनायकाय नमः. कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिसेंदुराची, कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुणझुणतीने पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसल्यावलाही. जय देवी जय महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून याजळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा,
आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ जे उठले ते त्वासुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव. व्याघ्रांबर फडीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव. योगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव. तुळसी माळा गळा कर ठेवून कटी कासे पीतांबर कस्तुर लल्लाटी देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव. धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव. ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जेवलगा. जय देव. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भावचिंता. जय देव. सभायभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेल ही मात पराही परतली तेथे कैसा आहेत जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भावचिंता. जय देव. दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भावचिंता. जय देव. दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त जाण. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भावचिंता. जय देव. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः सचन्द्रयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सर्वाणि शान्तादापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येतश्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। आवाहनं न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यता परमेश्वर। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासो मायति मा त्वां क्षमस्व परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं श्री सिद्धिविनायक पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्। अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्यैः कृतपूजनेन श्री सिद्धिविनायक प्रियताम्। ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु। आता आरती झाल्यानंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरायचे आणि प्रदक्षिणा घालायची। यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे श्री सिद्धिविनायकान्मा प्रदक्षिणां समर्पयामि। एतत् पूजा सांगता प्रीत्यर्थं पुरोहितपूजनं करिष्ये। नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। आपल्याकडे पूजा सांगायला जे पुरोहित आलेले आहेत त्यांना या संकल्पाप्रमाणे गंध अक्षत फूल द्यायचं, अक्षदा विडा नारळ ठेवून पळीवर पाणी आणि दक्षिणा द्यायची। जे वायन असेल मोदक आणि दूध देऊन नमस्कार करायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। दीर्घमायुः श्रेयाः शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु शुभं भवतु। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा।